सगळ्यात अगोदर तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये। आज ना आम्ही मस्तपैकी आवरून निघालो होतो वडाच्या पूजेला, कारण की तुम्हाला तर माहितीच असेल आज सगळ्या सवाष्णींचा सण म्हणजे वटपौर्णिमा आणि त्यातमध्ये आमच्या दीदींचा हा लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आहे। त्यामुळे आम्ही देवीच्या ठिकाणी गेलो होतो, माळावरच्या देवीला। तर तिथे सणामुळे ना आज भरपूर गर्दी होती मंदिरामध्ये। पहिल्यांदा आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि गर्दी असल्यामुळे मुखदर्शनच घेतलं आम्ही आणि मंदिराच्या जवळच तिथे वडाचं झाड आहे छोटंसं, खूप छान आहे। तिथे सुद्धा महिलांची गर्दी होती आणि मग तिथे आम्ही पूजेसाठी गेलो होतो। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की वटपौर्णिमा हा वर्षातून एकदाच सण येतो आणि प्रत्येक महिला वडाच्या झाडाला पूजेसाठी जाते, कारण की 7 फेऱ्या मारून दोऱ्यांनी आयुष्यभराचं कॉन्ट्रॅक्ट साईन करून येते नवऱ्यासाठी। तर हा वटपौर्णिमेचा सण किती महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे नवऱ्यासाठी ती उपवास करते आणि मग नंतर दीदींनी आणि आईंनी पूजा केली वडाची आणि 7 फेरे मारून नंतर आंबा आणि गव्हाने 5 सवाष्णींच्या वटी भरल्या। चला, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते। चलो बाय।